हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ मी आता परत रेकॉर्ड करते कारण मी पहिले केला बट मी माईक ऑन करायचंच विसरले. सो फुल व्हिडिओ मी आता परत रेकॉर्ड करते. तर हा व्हिडिओ आहे रिधाच्या स्लीप रुटीनबद्दल. मी जेव्हा सगळ्यांना सांगते की रिधा आता रात्र झोपते, खूप म्हणजे रात्रभर झोपते, फक्त फीडला उठते आणि लगेच झोपून घेते. तर मला सगळे विचारतात असं कसं काय पॉसिबल आहे, म्हणजे कसं शिकली ती असं लवकर झोपायला वगैरे. तर यामागची मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. ही ही गोष्ट ओव्हरनाईट झालेली नाही आहे ऑफकोर्स. हिच्या मागे कन्सिस्टन्सी आहे फ्रॉम द डे वन. तर आम्ही ते कसं केलं, कसं अचीव्ह केलं, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दिस इज आर स्टोरी. आणि आय नो की प्रत्येक मूल हे वेगळं असतं, प्रत्येकाचं सायकल वेगळं असतं. तरी त्याचं स्टार्टिंगचं शेड्यूल जर मी बोलायला गेले तर जेव्हा ती झाली होती त्याचे 5 ते 12 दिवस, तेव्हा ती रात्री खूप जागायची आणि ती कंटिन्युअसली खूप जास्त रडत होती. जेव्हा आम्ही तिला घरी आणलं आणि तिला झोळीत झोपी लावलं त्यानंतर ती थोडीशी रिलीव्ह झाली आणि मग ती थोडी झोपायला लागली रात्री. तरीही ती रात्री जागायची आणि रात्री जागल्यामुळे तिचं पहिला जागायचा टप्पा जो होता स्टार्टिंगला, पहिला आय बिलीव्ह 1 ते 1.25 महिना ती 12 ते 3 कंपल्सरी या वेळेत जागायची. त्यानंतर हळूहळू आम्ही जे रूल्स होते ते इम्प्लिमेंट केले आमचे. त्यानंतर तिचा तो जो टायमिंग आहे तो मागे मागे येत गेला. सो 12 ते 3 वरून ती शिफ्ट झाली 9 ते 12 या टायमिंगला. म्हणजे 9 ते 12 या वेळेत ती कंपल्सरी जागणार आणि 12च्या पुढून मग ती झोपी जाणार असं. तर करंटली तिच्या स्टेटमध्ये आहे. आत्ता ती आत्ता ती झोपते 7 ते 9च्या दरम्यानमध्ये आणि एव्हरीडे तिचं हे शेड्यूल आहे. तर हे कसं अचीव्ह केलं आम्ही, तर यासाठी आम्ही मेनली फॉलो केले 2 गोल्डन रूल. तर ते काय, तर फर्स्ट थिंग की तिच्या आसपास नो लाऊड नॉईस आफ्टर 6 संध्याकाळचे. आणि मग त्यामध्ये खूप म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट होता आणि त्यांना वाईटही वाटायचं. संध्याकाळी ॲक्च्युली तिचे रिधाचे आजी आजोबा यायचे, त्यांना तिच्याशी खेळू वाटायचं, बट आय वॉज लाईक की नाही, आता संध्याकाळ झाली, आता तुम्ही तिला स्टिम्युलेट करू नका. स्टिम्युलेट करणं म्हणजे काय, की तुम्ही येतात बेबीजवळ आणि खूप जोरजोरात त्याच्याशी खेळतात, तिला ॲक्टिवेट करतात त्या बेबीला, किंवा काही आवाज करणारे खेळणी असतात ते वाजवतात बेबीजवळ. तर अशाने काय होतं, बेबी खूप ओव्हरजॉय होतं, ओव्हर स्टिम्युलेट होतं आणि मग काही वेळानंतर जेव्हा ते स्टिम्युलेशन थांबतात मग ते खूप रडायला लागतं आणि मग लवकर झोपतही नाही, क्रँकी होतं खूप, असं बेबी करतात युजली. तर ते होऊ नये यामुळे आम्ही काय करायचो, संध्याकाळी 6 वाजले की म्हणजे तिच्याजवळ आवाज थोडासा कमी कमी करायचो, तिच्याशी सॉफ्टली बोलायचो, सॉफ्टली गाणंही बोलायचं तर सॉफ्टली बोलायचं, जास्त आवाज करायचा नाही. दिस वॉज द फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग आम्ही जी केली ती होती की लाईट डिम करायचे. सो ब्राईट व्हाईट लाईट तिच्याजवळ आम्ही ऑन करत नव्हतो संध्याकाळी. डिम लाईट ऑन असायचा 10 वगैरे वाजेपर्यंत, त्यानंतर मी डायरेक्ट ऑफ करून टाकायचे लाईट, रात्रभर लाईट ऑन करत नव्हते. आणि यातही हे 2 मेनली आम्ही फॉलो केले. या व्यतिरिक्त ती जेव्हा रात्री कधी जागायची, उठायची, तर त्यावेळेसही ती उठलीये, चला आता रात्री 12 वाजले किंवा 1 वाजलाय, रिधा उठलीये आणि झोपत नाही, चला मग आता रिधासोबत खेळूया आपण. तर नाही, असं नव्हते करत मी. लाईट रिधा उठली तरी लाईट ही ऑफच असायची. मे बी कधी केली तर डिम करायचे मी, बट युजली ऑफच असायची. आणि रिधा तिचं तिचं खेळायची एकटी. मी तिच्यासोबत अजिबात आवाज करून बोलत नव्हते वगैरे, काहीच नाही. तिचं तिचं फक्त मी तिच्या अलर्ट राहायचे, की तिच्यावर लक्ष असायचं माझं, की ती काय करते काय नाही. बाकी ती खेळायची खेळायची. मग आपोआप काही वेळाने रडायला लागायची किंवा थकायची, मग फीड घेऊन झोपी जायची. दॅट वॉज हर रुटीन. मग तेच हळूहळू चेंज होत होत आता करंटली ती आहे 7 महिन्याची, ती कंप्लीट होईल. आता ती झोपते संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान. लेट्स कन्सिडर ती 8ला झोपली. 8ला झोपल्यानंतर ती सकाळी उठते 6ला. इट्स रिअली अमेझिंग. म्हणजे तिने रात्री लिटरली ती आम्हाला जागवत नाही, टचवूड. तर पण मग ती कसं करते, आता 8ला जर झोपली ती तर स्टार्टिंगला ती झोळीत झोपते. झोळीत झोपल्यानंतर ती 10 पर्यंत, 10:30 पर्यंत ऍक्टिव्ह स्लीपमध्ये असते, ती डीप स्लीपमध्ये नसते. मग ऍक्टिव्ह स्लीपमध्ये असल्यामुळे काय होतं, ती अधूनमधून जागते. तर एकदा जागते, म्हणजे 8ला झोपली तर 9:30ला वगैरे ती एकदा जागते. मग तिला झोका वगैरे देऊन ती सेटल होते, ती झोपते परत 10:30 वगैरे वाजता. त्यानंतर तिला आम्ही तिच्या जवळ हवं असतो. मग 10:30 ते 11च्या दरम्यान तोपर्यंत मी माझे कामं आवरून घेते, किचनमधलं बाकीचे इतर कामे. आणि त्यानंतर मी तिला जवळ घेते, 10:30-11च्या दरम्यान मी तिला जवळ घेते बेडवर. आणि मग ती ती तेव्हा फीड घेते, रात्री 12 वगैरेच्या दरम्यान ती झोपेतच एखादी फीड घेते
आणि तशीच झोपून घेते. आधी ती रात्री 3ला वगैरे जागायची, बट आय थिंक आता ती 3लाही जागत नाही. ती डायरेक्ट आता मोस्टली म्हणजे झोपेतच तिच्या फीड होतात, ती झोपेतच झोपून घेते. आणि ती डायरेक्ट आता सकाळी उठते 6 ते 7च्या दरम्यान ती उठते सकाळी. तेही म्हणजे 6ला जर काही आवाज झाला तिच्या आसपास जास्त, आम्ही जर उठलो लवकर तेव्हा ती उठते. जर आम्ही झोपलेलो तर तीही झोपलेली असते. आणि द मेन थिंग इज हे ओव्हरनाईट नाही झालेलं. हे हळूहळू हळूहळू स्लीप रुटीन तिचं तयार झालं. आम्ही खूप स्ट्रिक्टली म्हणजे तिच्याजवळ आवाज करत नसायचो किंवा लाईट लावत नसायचो. अजूनही संध्याकाळ झाली की आमचे सगळे लाईट्स ऑफ होतात. युजली ऑन होतात लोकांचे, बट आमचे डिम होतात संध्याकाळच्या वेळेस, कारण ती झोपावी म्हणून. मग डे टाईम नॅप, तरी त्याचे डे टाईम नॅप्स ह्या खूप कमी आहेत. म्हणजे नॅप्स जास्त घेते ती, 2-3 घेते, बट त्यांचा वेळ खूप कमी आहे. मॅक्सिमम 2 तास झोपली म्हणजे ती खूप झोपली. ती युजली एवढं झोपत नाही. ती 1 ते 1.5 तास झोपते सकाळी. सकाळी अंघोळीनंतर ती 1.5 ते 2 तास झोपली तर झोपते, किंवा 1.5 तास मॅक्सिमम झोपते. त्यानंतर परत थोडं मॉर्निंग स्नॅक वगैरे, लेट मॉर्निंग स्नॅक झालं त्यानंतर एक नॅप घेते 12:30 वगैरेला. त्यानंतर संध्याकाळी एक नॅप, आणि ह्या सगळ्या नॅप अर्धा तास ते 1 तासाच्या असतात. 45 मिनिटं ते 1 तासाच्या असतात. त्यापेक्षा जास्त एक्सिड होत नाहीत. आणि मग ती संध्याकाळी तिच्या तिच्या वेळेला झोप. वन मोर थिंग जी मला नाईट टाईमसाठी हेल्प करते ते म्हणजे मी डायपर यूज करते. मी चांगल्या क्वालिटीचे छान मस्त डायपर यूज करते, विच युजली 12 आवर्सचं प्रोटेक्शन देतात, ते यूज करते. म्हणजे रात्री डायपर चेंज करत नाही मी. आता ती शीही करत नाही रात्री, त्यामुळे त्याचंही टेन्शन नसतं. ती मस्त डायपर घालते. संध्याकाळी मी तिला मस्त रॅश क्रीम वगैरे लावते, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली. रॅश क्रीम नसेल तर मी कोकोनट ऑइलही यूज करते समटाईम, बट युजली रॅश क्रीम लावते. तिला रॅशेस तसे आलेले नाही आजपर्यंत, बट जस्ट म्हणजे कधी कधी आम्हाला वाटलं की रेड रेड थोडंफार दिसतंय तर आम्ही रॅश क्रीम यूज करतो. आणि डायपर वगैरे घालून ती रात्री झोपते. डायपरमुळे काय होतं, तिला सू वगैरे जरी झाली तरी तिला जाग येत नाही. ती झोपेतच ते होऊन ती पीसफुली झोपू शकते, त्यामुळे असं मला तरी वाटतं. आणि त्यामुळे मी फर्स्ट डे पासून ऑलमोस्ट तिला रात्रीचे डायपर यूज करते. आणि आय नो एव्हरी बेबी इज डिफरंट, प्रत्येकाचं स्केड्यूलही वेगळं असतं. जस्ट इम्पॉर्टंट काय, आपलं बेबी हेल्दी आणि हॅप्पी आहे, दॅट इज मी. सो हे 2 मेन गोल्डन रूल आमच्यासाठी वर्क केले. नो लाऊड टॉकिंग 6च्या नंतर, आणि लाईट. आय थिंक दॅट्स व्हॉट हेल्प मी. बाकी तुम्हीही इम्प्लिमेंट करू शकता. देर इज नो हार्म इन इम्प्लिमेंटिंग दिस. रात्री जास्त बोलायचं नाही बेबी सोबत, लाऊड नॉईज करायचे नाही. बेबी उठलंय जस्ट बिकॉज बेबी उठलंय मग गप्पा करत बसा त्याच्यासोबत, असंही नाही. सो दिवस आहे आपल्याकडे, दिवस हा प्ले टाईमसाठी आहे, रात्रही झोपण्यासाठी आहे. रात्री आणि मी पडदे वगैरे पण बंद करायचे, अंधार करायचे, म्हणजे बेबीला आपोआप समजतं की ओके आता डार्क होतंय, चला इट्स अ स्लीप टाईम. डे टाईममध्ये माझे पडदे वगैरे ओपन असतात, सो उजेड येतो चांगला घरात. मग बेबीला समजतं की ओके आता डे टाईम आहे, इट्स अ प्ले टाईम. दुधाने तर प्ले टाईम खूपच सिरियसली घेते, त्यामुळे दिवसा ती झोपतच नाही. तिला रात्री छान झोपते, बट दिवसा ती खूप म्हणजे कमी झोपते. बट ठीक आहे, दॅट्स फाईन. म्हणजे दिवसा कमी झोपते, रात्री झोपते चांगलं. वी आर हॅपी विथ दॅट. आणि तिने शक्यतो तरी आम्हाला रात्री एवढं जागवलं नाहीये. आणि आय होप शी विल डू द सेम थिंग, आणि आम्ही सेमच रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला काही अजून काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज डू लेट मी नो. वी कॅन डिस्कस दोज क्वेश्चन इन नेक्स्ट व्हिडिओ. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.